श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. आजची दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला आजच्या दिवसाची सुरुवात पाहूयात. आज आपण काय रेसिपी बनवणार आहोत. तर आज उन्हाळ्याच्या पदार्थांमधला सांडगे हा प्रकार करणार आहे. तर इथं मी मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, मटकीची डाळ 1 किलो आणि पावशर हरभऱ्याची डाळ या प्रमाणामध्ये मी इथं दळून आणलेली आहे गिरणीतून. घरी वाटलं नाही आहे कारण की प्रमाण जास्त होतं, मिक्सरवर लोड आला असतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण टेचलेला, त्याचबरोबर ती कोथिंबीर बारीक चिरलेली घ्यायची आहे, लाल तिखट घ्यायचं आहे, मीठ घ्यायचं आहे चवीनुसार, लाल तिखट जसं पाहिजे तसं तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. मी इथं एवढं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याप्रमाणे. मीठ कमी जास्त होऊ शकतं, लागल्यास आणखी घेईन मी. तर पुढे आणखी काय लागणार आहे हे आपण पाहूयात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर ह्याच्यामध्ये मला हळद ॲड करायचं राहिलेलं आहे, तुम्ही डायरेक्टली शेवटी दाखवेन. तर इथं मी लसूण आणि कोथिंबीर अगोदर पिठामध्ये मिक्स करून घेते. पिठामध्ये लसूण चांगला मिक्सअप होत आला की मग त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचे आहेत, जे की लाल तिखट, मीठ, हळद वगैरे आहे ते घालायचं आहे आपलं. कोथिंबीर आणि लसूण मी बऱ्यापैकी एवढ्या 1 किलोच्या प्रमाणाला लागेल इतका घेतलेला आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. लसणाने आणखी जास्त टेस्ट येते सांडग्याला. तुम्ही नंतर भाजीमध्ये नाही वापरला तरी चालतं. सांडगे हा असा प्रकार आहे की जेव्हा आपल्याकडं भाजीला काहीच ऑप्शन नसतं तेव्हा सांडगे असं भाजी पण बनवून खाऊ शकतो किंवा आपण स्नॅक्स म्हणून पण भाजून खाऊ शकतो. तर इथं मी लाल तिखट, हळद आणि मीठ, हे लाल तिखट नवीन आहे त्यामुळे लाल भडक दिसतंय. सांडगेही लाल होणारच आहेत आपले, नंतर आपल्याला पाहायला भेटणारच आहे. तर हे सगळं मी मिक्स करून घेते अगोदर मग हळूहळू ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायला सुरुवात करते. मीठ तिखट एकजीव करून घ्यायचं अगोदर, पिठाला सगळ्या लागलं पाहिजेत अशा पद्धतीनं. कोथिंबीरही सगळीकडे पसरली पाहिजेत. तर चला कणिक बांधून घेऊयात त्याची. कणिक अशी बांधायची, घट्ट गोळा बांधायचा आहे, सैल नाही बांधायचा. नंतर आपण पाणी लावून त्याला सैल करू शकतो. तर इथं मी जसं जसं पाणी लागतं तसं तसं ॲड करून घट्ट गोळा मळून घेते. तर पाहू शकता रंग कसा सुंदर येऊ लागलाय. तिखटही सुंदर प्रमाणात पडलेलं होतं, टेस्टिंग केली होती. तर अशा प्रकारे माझं गोळा तयार झालेला आहे. झाकण ठेवण्यासाठी मी एका वाटीत कटोऱ्यात काढून घेतलेला आहे. तर मी सांडगे घरामध्येच तोडते कारण की बाहेर खूप ऊन आहे. तर पातेल तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. इथं पाण्याचा हात लावून इथं सांडगे तोडते. म्हणजे सांडगे तोडायला आई आहेत, आयुष आहे. तर आम्ही दोघा तिघांनी असे मिळून सांडगे तोडलेले आहेत बारीक प्रकारे. तुम्ही लहान मोठी साईज तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. मी माझ्या पद्धतीने केलेले आहेत आणि खूप सुरेख झालेले आहे. टेस्टिंग खूप छान झालेली आहे. जी मेजरमेंट माझं एकदम अचूक पडलेलं आहे. फक्त मला आहे ना सांडगे हे लवकर तोडायला येत नाहीत, म्हणजे फास्ट येत नाही आहे, मला वेळ लागतो. त्यामुळे मी एकच पाठ केलेला आहे. बाकी आईंनी आयुषने वगैरे तोडलेले आहेत बऱ्यापैकी. तर अशा पद्धतीने माझा पाठ भरलेला आहे. पाहू शकता किती छान दिसतात हे सांडगे कलरने. तुम्ही केलेत की नाही सांडगे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर सांडगे वाळायला ठेवलेले बऱ्यापैकी वाळलेले आहेत. पाहू शकता इतके झालेले आहेत 1 किलोच्या प्रमाणामध्ये सांडगे आमचे. त्याचबरोबर सेकंड आमचं कुरडया करायचं पण चाललेलं. तर कुरड्यांचा बेतही आखलेला होता आमचा. प्रत्येक कामांमध्ये आई असतात, त्यामुळे आईंकडून शिकायला पण भेटतं, त्यांच्या गोष्टीही ऐकायला भेटतात, त्यामुळे भारी वाटतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये
माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बाय बाय.